नवरात्रीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा झटका, व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ। नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेकडून आयोजकांना सूचना। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी, हाकेंनी मद्यपान केलं नसल्याचा प्राथमिक अहवाल, तर रक्ताचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवले। केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, खासदार आणि आमदारांसह पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद, तर रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठक सत्र सुरू, उद्धव ठाकरे आजही घेणार आढावा बैठक, पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। विदर्भातील जागा वाटपावरून महाविकास आघाडीत नाराजी नाट्य, विदर्भात काँग्रेसचा दावा योग्यच, पटोलेंचा दावा, तर काँग्रेसच्या दाव्यावर संजय राऊतांचा विरोध। शिवसेनेसह राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 25 कोटींचा निधी मंजूर, नाट्यगृहाची वास्तू जशीच्या तशी उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील, निधी मंजूर झाल्यानंतर कोल्हापूरवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। आणि शेअर बाजारात ट्रेडिंग करणं आजपासून महागणार, व्यवहार शुल्क वाढवण्याच्या निर्णयामुळे खिशाला लागणार कात्री।